कोणतीही निवडणूक असू द्या, भाजप नेते रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या कलगीतुऱ्याशिवाय ती पूर्णच होत नाही. आता नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका म्हटल्यावर दोघंही एकमेकांवर तोंडसू घेणार नाहीत असं होणं शक्य नाही आहे. यावेळेसही आरोप प्रत्यारोपाला निमित्त ठरलंय ती सिल्लोडची निवडणूक. दानवे आणि सत्तारांमध्ये नेमकं काय घडलंय बघूया. सिल्लोड अब्दुल सत्तारांचा मतदारसंघ. याच सिल्लोड शहरात एकूण 28 जागांसाठी निवडणूक होते आहे. दानवे आणि सत्तारांमध्ये मैत्री नसली तरी सांगायला भाजप सेनेत मात्र मैत्रीपूर्ण लढत होते आहे आणि मैदानात आहेत अब्दुल सत्तारांचे चिरंजीव. त्यामुळे दानवेंनी सिल्लोडमधल्या मतदार याद्यांवरून सत्तारांवर गंभीर आरोप केले आहेत. इतकंच नाही तर दुबार मतदारांसंदर्भातले पुरावे सुद्धा समोर आणले आहेत. हे भाग क्रमांक 1 मध्ये 10 मतं आहे भोकरांचे, 2 मध्ये 66 आहे, 3 मध्ये 67 आहे, 4 मध्ये 88 आहे, असे एकूण 392 मतं आता आयडेंटिफाय केले मी आणि सगळ्यांची यादी दाखवतो तुम्हाला. असे 3000 नावं बाहेरचे सिल्लोड शहरामध्ये भोकरदन तालुक्यातले टाकले. हे नावं दाखवतो तुम्हाला मी. भोकरदन तालुक्यातलं नाव तिथं जायची काय गरज आहे? आणि मग कसं जिंकल तिथं ते भारतीय जनता पक्ष? दुबार मतदारांच्या जीवावर सत्तार जिंकतात असं म्हणत अवैध रोहिंग्या मुस्लिम सुद्धा सिल्लोडमध्ये मतदार असल्याचा आरोप दानवेंनी केलाय. एंट्रीज बंद आहे आम्हाला. जसं बांगलादेशामध्ये पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी शिरतात तसं इथं हे रोहिंगे जे आहे सगळे सिल्लोडमध्ये येऊन स्थायिक उरायले, जवाई बिवाई त्यांचे सगळ्यांचे. सिल्लोडची धार्मिक संरचना जाणीवपूर्वक बिघडवण्यात आली, त्यामुळे हिंदूंना सिल्लोडमध्ये घर सुद्धा घेता येत नाही असं दानवेंनी म्हटलं. तसंच दुबार मतदारांसंदर्भात निवडणूक आयोगाकडे याबाबत वारंवार तक्रार करून सुद्धा काहीही होत नसल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली, ऐकत नाही निवडणूक आयोग. हे कोर्टात गेलो, काय अजून तर काही होतं. आता SIR आलं, आता काही फरक पडलं तर पडल. मग हा विजय जर समजा 2200 मतांनी जर ते जिंकले आणि हेच आमचे जर 3,500 लोक तिथे असतील तर त्यांचं काय झालं त्याचा विचार करा तुम्ही. हा विजय या सगळ्या बोगस मतदानात नाही. आता पुरावा दिलाय मी तुम्हाला, तुम्ही घेऊन जा ना हे पुरावे, तुम्ही शोधा तुमच्या याच्यावर. पण त्यांचं तर म्हणणं आहे की तुम्ही संभ्रम निर्माण करता, जातीयवाद निर्माण करता. हा संभ्रम आहे का? हा फोटोचा संभ्रम आहे का? खोटं बोलतोय का आम्ही? हे 2 फोटो तुमच्या पुढे दाखवतोय आम्ही. हे सगळे आरोप अब्दुल सत्तारांनी फेटाळत जनता आपल्यासोबत का आहे याचं उत्तर दिलं आणि विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. मी रोज लोकांचा संपर्क करतो, आदाब, सलाम, राम राम, जय भीम रोज वाटतो लोकांच्या मध्ये. तर पैसे द्यायची गरजच नाही, लोकच माझ्यासोबत आहे. रात्रीची कधी सभा पाहिली असेल तुम्ही तर गावामधल्या प्रत्येक घराचा एक व्यक्ती त्या ठिकाणी महिला भगिनी सहित हजर होता. 5 तास होता. तर 5 तास लोक सहज कोणासाठी बसत नाही. एकीकडे सत्तारांनी विजयाचा विश्वास व्यक्त करत संभ्रम निर्माण करणाऱ्यांचा पराभव होणार असं म्हणत असताना दानवेंनी मात्र आत्तापासूनच पराभव होणार असल्याचं मान्य केलंय. हे बघा, तुम्ही सिल्लोडचा विषय बार बार माझ्याशी करता आणि मी त्याला समर्पक उत्तर देतो. त्याची दखल कोणानं कोणातरी घेतली पाहिजे. कसं जिंकल भाजप सगळ्या जागा तिथं? त्याही ठिकाणचं सामाजिक समीकरण कसं आहे? सगळ्या जागा ते जिंकणार म्हणतात. तेच सगळ्या जागा जिंकणार, भाजप जिंकू शकणार नाही सगळ्या जागा तिथल्याचं कारण आहे की त्या ठिकाणचं सामाजिक समीकरण हे भोकरदनपेक्षा अगदी वेगळं आहे. आणि जर कधी त्यामध्ये निवडणूक आयोगानं किंवा हायकोर्टानं दखल दिली तरच ते सुधरू शकतं. महायुतीमध्ये मंत्रीपद न मिळाल्यानं सत्तार नाराज झाले. यानंतर त्यांनी स्वतःला मतदारसंघातच गुंतवून ठेवलं. सत्तारांचा मुलगा समीर स्वतः नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आहे. त्यामुळे सत्तारांनी विधानसभेतल्या चुका आम्ही टाळल्या आणि कामातून ध्रुवीकरणाच्या राजकारणाला उत्तर दिल्याचं म्हणत दानवेंना टोला लगावला. माझा आत्मविश्वास जो आहे, या वेळेस ज्या ज्या निवडणुकीमध्ये चुका विधानसभेमध्ये घडल्या त्या नगरपालिकेमध्ये दुरुस्त केलेल्या आहे आम्ही. आणि व्यवस्थिशीर मतदान कसं करावं, कोणी कोणाची दिशाभूल करू नये, कोणी कोणामध्ये संभ्रम निर्माण करू नये, जातीवादाचा जो भूत प्रत्येक निवडणुकीला पुढे येतो, हे जे चाललेलं आहे हे भविष्यामध्ये बदलण्यासाठी या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी जे काही आमचे विरोधी यांना धडा शिकवला जाईल. सिल्लोडमध्ये भाजप सेनेमध्ये जरी लढत असली तरी त्याच्या मुळाशी दानवे आणि सत्तारांमधलं वैर आहेच. त्यामुळे सिल्लोडमध्ये जनता नेमका काय निकाल देते आणि कोणाचा निकाल लावते हे बघणं महत्त्वाचं असेल.
तसंच दानवेंच्या आरोपांचं गांभीर्य पाहता निवडणूक आयोग त्याची दखल घेतो का हेही पाहावं लागेल. विशाल करोळे, झी 24 तास, सिल्लोड, संभाजीनगर.